गजानना नमो हनुमंता दोघांमध्ये कोण आई बलवान गजानन बोले शिवाचा बच्चा हनुमंत बोले रामाचा शिष्या नमो गजानना नमो हनुमंता दोघांमध्ये कोण आई बलवान अख्खा माहेवाचा तानेब्रुदेवाचा रसाळ दादाचा संत बाळू मामाचा माझ्या मनात आलं माझ्या जनात देव हिवऱ्या बनात देव हिवऱ्या सांगतो तुम्हाला बसल्याने सभेला सर्व लाड तोरला पै माझ्या पाहुण्याला जागा आली मनाला जागा आली देणाला कर्नाटक भागाला लांड्या माझ्या गाडीला मारवाडी रानाला युवराच्या बनाला असली गवीरा केळ्या माझा बिडाला पांडुरंगाला विठ्ठल माझ्या देवाला रुक्मिण माऊलीला दोन्ही हात जोडून आलं माझ्या या मनात देव हिवऱ्या बनात जागा आली मनाला पवन जागा आली देनाला जागा आली मनाला पवन जागा आली देनाला माझी या मावली रसाळ त्या दादाला दादा सायाला पवन काठीवर रायाला यावळा सायाला पवन काठीवर रायाला माझ्या या मनात देव हिवऱ्या बनात कुळ माझ्या स्वामीला पवन दुनियात सोडून भजनी देवाला पवन दुनियात सोडून दुसऱ्या गावाला स्टील मार्केट कामगार मारुतीची सेवा पावन जनसेवा करायला मारुतीची सेवा पावन जनसेवा करायला
हिरव माझ्या या मानव हिरव माझ्या या मानव रावसाब मानव याव मामा साया लागा मधीच्या दोघाला मत माझ्या पित्या लागा अंजनीच्या बाळाला बाळ ब्रह्मचारीला चारी लागा अंजनीच्या बाळाला बाळ ब्रह्मचारी लागा मारुती रायाला दोन्ही हात जोडून गा चरण कटू बंधून गा इष्टीला मार्केटवर आलो दुसऱ्या डावाला आलो दुसऱ्या डावाला कामगार नेता कामगार नेता कोणते बघा 48 सर्व बघा कामगार पूजा बाबा घालून पूजा बाबा घालून हनुमंताची जन्माची कथा मी लाव तुला तू गायाला तू गायाला देवाची ब्रह्म बघा कटाई घे तुम्ही पाहुण आपण मागल्या वर्षी बी आलतो का नाही जेवायला आलतो का बंदी केल्या पाहुण्याने आपल्या काय झरेचे ते काय आटपडीचे आहे ते होय होय काय सांगलीकडची बी आहे ते होय होय पोटाचा निर्वाह करायसाठी काय तर माणूस करतो येऊ बरोबर का नाही बरोबर आहे आज कमीत कमी 1972 सालाला म्हणजे ओपन झालं ओपन म्हणजे आपला जन्म नव्हता येतात 40 वर्ष झाले मार्केट आले बरोबर आहे बरोबर का नाही बरोबर आहे आज यार्ड चालू होऊन 40 वर्ष होऊन गेले 40 वर्ष होऊन गेली एक डोळी संपली म्हणजे माणसं किती बी आली किती बी गेले पण देव आपला मारुती राया जागेवरच आहे आता देव कुठे जातो का देव तर आपल्या जवळच असणार आपल्या संकट आला नाही तिकडे आटपडीला करसुंडीला जतला मार्ग्याळ आबाजीवाडीत पडदरवाडीला कसं काय नाही जिथे तिथे जायला तिथं गाव आहे तिथं पर्याय घेऊ होय जसं यार्ड चालू झाले तसं मारुती रायाचं मंदिर झालं बर का या ठिकाण्याला मंदिर झाल्यानंतर काय प्रकार घडला होता विचार त्या तरी टायमाला मंदिर झालं आणि लोखंडाचं काम आली आणि आपली माणसं सगळे येऊन दरवर्षी बरं का हनुमंताची जन्मोत्सव साजरा करतील बरं का
वर्षानुवर्षे बाबा चालले बाबा 40 वर्षे होऊन गेले त्या तरी वेळेला कधी पगार कमी होतोय, कधी जास्त होतोय, कधी काय होतंय, कधी काय होतंय. बरोबर आहे. काय चाललेलं नाही माहिती चालूच राहणार आहे. आज 3 महिने झालं पगार नाही, तरी बी आम्ही सर्व कामगार मिळून मारुतीची जन्मोत्सव साजरा केला बरं का. म्हणून बाबाचा गदर बाबा चाललाय या त्या तरी वेळेला. होय पगार तर नाही, पगार तर नाही पण पोटाचा निर्वाह करायच पाहिजे. पोटाने पगार पोटाने नेवा का, पण देवाची सेवा तर केली पाहिजे, रोज ती फुलं तर टाकले देवाची पाहिजे. सेवा केल्याशिवाय भक्ती केल्याशिवाय व्यक्ती कुठे आहे का. तर त्या वेळेला बरं का मारुती रायाची कथा घेतली गायला पाहुणे त्या वेळेला. मारुती रायाची कथा घेतली होती त्या तर वेळेला. होय आणि आवी त्या बागाया नगराला, आणि आवी त्या बागाया नगराला. आवी त्या बागाया नगराला, आवी त्या बागाया नगराला. काही झालं नव्वद, काही झालं कौतुक, काही झालं नव्वद, मोठं झालं कौतुक. माझ्या डिंबाड्या वाजवते माझ्या सोंगाड्या, कुसावते देवाला व मारुती रायाला, कुसावते देवाला व मारुती रायाला. त्या आवी त्या नगराला आपल्या मारुती रायाचा कसा जन्म झाला आपल्याला सांगायचं बरं का या बसलेल्या सभेला. जसं बाबा या कसा जन्म झाला या भविष्य म्हणून दाखवायचा त्या तरी वेळेला. होय म्हणजे तिथं आवी त्या नगरीला बाबा आणि वानेर बागाय सैनिव, आणि वानेर बागाय सैनिव. वानेर या सैनिव, वानेर या सैनिव. एक सांगतो तू मला बसल्या सभेला. झालं नव्वद, मोठं झालं कौतुक. सांगलीत दिला तवा माझा तालुका. गाव माझं रेवणार, गाव माझं रेवणार. गाव माझं विठ्ठल, नाव माझं विठ्ठल. नाव काही व बंडकर आई व. माझ्या मग सुडीला सुडीला रेवणार गावाचा गावाचा गाव. नावाचा नावाचा आड नाव खांडेकर खांडेकर. मागटल्या सुराला नात्यान नात्यान चुलत गा. अण्णाप्पा बनगरव त्यांच्या मगाव बघाया जोडीला रेवणाळ रेवणाळ गावाचा गाव. सागर या नावाचा नावाचं, सागर या नावाचा नावाचा गाव. आडनाव येडके येडके व, आडनाव येडके येडके गाव. माझ्या मग या ढोलाला आणि डिंबावा बघाया घालायला. माझ्या मग बघाया
मंगिर या गावाचं बापू नावाचा आडनाव करज माझ्या मागा घुमक्याला घुमक मागा वाजवायला नात्यायान मुलगा नात्यायान मुलगा अन्नपाया बंडगर अन्नपाया बंडगर बाबाचं माव गा शेवटाला जावा गा आलं माझ्या या मनात आलं माझ्या या मनात सातारा जिल्ह्यात मानव हाय बघा किव मानव बघाव हाय किव विरकर वाडीचा गा विरकर वाडीचा गा माझ्या मग जोडीव जोडीव बघाया दारानव धनाची विरकरव आलेल्या ववीला एकशे एक रुपया आभारी मी देणारा गा पाहुण काय झालं तर त्या अविद्य नगरीला बरं का जसं आम्ही देणाऱ्याला बाबा जसं मारुतीचे जन्म झाला होता त्या तर वेळेला वानर सैन्य होते त्या अविद्या नगराला आणि त्यात एक राजा होता पाहुण आणि जसं बाबा या आम्ही ते नगरीत बघा जसं त्या तर वेळेला आणि ते राजा होता राजा काय करत होता पाहुण काय करत होता महाराज या धरतीचा राखण करत होता त्यावेळेला आणि बाबा धरतीचे राखण करत असताना काही प्रकार घडला होता विषय त्या तरी टाइमाला आणि सुंदर ते ध्यान उपावितेवर सुंदर ते ध्यान उपावितेवर अरे कटावर ठेवनिया अरे कटावर देवा ठेवनिया कटावर ठेवनिया अरे कटावर देवा ठेवनिया सिहार गळा कसे पितांबर सिहार गळा कसे पितांबर निरंतर याचे ध्यान आवडे निरंतर देवा याचे ध्यान
जसं बाबा एक राजा होता त्याच्या वेळेला वानेर सेन होते त्या राजाचं नाव काय पाहुणं काय होतं बरं झालंय सोन माया काच्या रूपानं हातानं गाकून भरून गाकून सुपान झालंय सोन माया काच्या रूपानं हातानं गाकून भरून गाकून सुपान टोपी तिरक्या भांगावर ऐकले नाही हिच्या महाकाव ऐकलं नाही असं वाकडे टोपी तिरक्या भांगावर लाडाचं बिरदेव काढतो मांडीवरीव वाकडे टोपी तिरक्या भांगावर लाडाचं बिरदेव काढतो मांडीवरीव टोपी तिरक्या भांगावर लाडाचं बिरदेव काढतो मांडीवरीव वाकडे टोपी तिरक्या भांगावर लाडाचं बिरदेव काढतो मांडीवरीव आलं सोनं तुझा ग दरबार पिवळा व झार तुझा ग शिवर हिरवा व घाल झाले सोन मारुतीच्या रायान काय म्हणले झाले सोन मारुतीच्या या कृपेनं कोणी हातानं घ्या कोणी भरून घ्या कोणी सुपान झाले सोन मारुतीच्या कृपानं हातानं घ्या कोणी भरून घ्या कोणी सुपान झाले सोन मारुतीच्या रूपानं हातानं घ्या कोणी भरून घ्या कोणी सुपान झाले सोन मारुतीच्या रूपानं हातानं घ्या कोणी भरून घ्या कोणी सुपान चिंच बनाला आलाय मोर चिंच बनाला आलाय मोर अव झाले सोन अव झाले सोन मारुतीच्या रूपान कोणी हातानं घ्या कोणी भरून घ्या कोणी सुपान झाले सोन मारुतीच्या रूपान हातानं घ्या कोणी भरून घ्या कोणी सुपान झाले सोन मायकाच्या रूपान हातानं घ्या कोणी भरून घ्या कोणी सुपान झाले सोन मायकाच्या रूपान हातानं घ्या कोणी भरून घ्या कोणी सुपान तुम्ही माझ्या या वाटलावर आवी ते नगराला गा राजा दशरथ या राजा किव त्याच्या बगाव तिने या राण्या किव त्याच्यावर बघा क्या राण्या किव मुलं नव्हतं त्या नालावर दशरथ राजाला 3 बायका होत्या आणि तिघीला बी मूल नव्हतं. काय झालं होतं आता काय होतं तुला मूलबाळ झालं नसतं तर तुला बी काय तर वाटलं असतं की होय होय तर त्या विद्यानगराला त्या 3 राणीला मूलबाळ नव्हतं त्या वेळेला जसं मुलबाळ नसताना दशरथ राजाला जसं घोडे पडलं होतं त्या त्या वेळेला मग 3 राण्या काय करत होते पाहुणं काय करू तुझ्या बरे आणि देवा वयची भक्ती व बाबाय करुणा भक्ती बाबा या करून भक्ती बाबा करून देव प्रसन्न झाला याव देव प्रसन्न झाला या
पाहुणं काय झालं ते आवी त्या नगराला बरं का? हा जसा लागल्या त्या भक्ती आणि सेवा करायला तिने राहिल्या त्या तर वेळेला ह्या देवाची सेवा कर, त्या देवाची सेवा कर. असा दिवसा मागा दिवस लागला होता लोटायला त्या तर वेळेला दशरथ राजाच्या तिन्ही बायका देवाच्या सेवा करायला लागली होती त्या वेळेला. आणि जसे सेवा लागले होतं बाबा त्या तर वेळेला काही दिवसानं सेवा करताना कुठला तरी देव पावला असेल तीन राणीला. बरोबर आहे ये. हा. होय. आणि पावल्यानंतर काय झालं पाहुणं? हा काय झालं होतं बरं? शाळा सुटली, सिट्टी वाजली, माझ्या डोल्याचा हात यावर. जरा जपून चाल धरण सुरत्या, जपून चाल धर, जपून चाल धरण सुरत्या, जपून चाल धर. जपून चाल धरण सुरत्या, जपून चाल धर, जपून चाल धरण सुरत्या, जपून चाल धर. नवती नवती नवराणीव आणि देवाचे 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 शिवाव. देव झाला व पाहुणं बघा राणीला, देव झाला या बघा तीन राणीला. देव झाला या बघा तीन राणीला. प्रसन्न याव पाहुणं बघाया झाला या. देव 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 प्रसन्न. त्या देवानं काय दिलं? एक फळ दिलं. त्या फळाचं नाव काय माहित आहे का? आणि दिव फळव बागा तिला दियाला, दिव फळव पाहुणं तिला या दियाला. दिव फळव पाहुणं तिला दियाला, दिव पावन बघा फळ दियाला. घर बघाव पाहुणं बघा नेऊन, घर बाबाव पाहुणं बघा तियाना. हे फळ काय झालं पाहुणं माहितीये का? हा त्या तीन राण्याच्या हातून, तीन राण्याच्या हातून ती फळ दिलं. फळ बाबाव बघा पडायला व, दिव्य फळ व पाहुणं बघा पडायला. पाहुणं आता मारुतीचा आजच्या दिवसाला 6 तारखेला जन्म झाला. आणि कसा जन्म झाला मी सांगतो बरं का ह्या वेळेला. सांगून दे बाबा या बदलेला चालेला बाबा त्या तर वेळेला अयोध्या नगराला बाबा दशरथाच्या 3 राणीला देव प्रसन्न दिव्य फळ मिळलं त्या राणीला बरं का. आणि जसं बाबा दीड फळ मिळाल्यानंतर काय प्रकार घडला होता विठ्ठल त्या तर वेळेला. पाहुणं ओहो सिट्टी वाजली, शाळा सुटली, गोम संगतीन माझ्या तू येशील का. वावीत गाणं तू गाशील का. गोम संगतीन माझ्या संग येशील का. माझ्या ववीत गाणं तू गाशील का. ववीत गाणं तू गाशील का. सांगली सांगली जिल्ह्यात पाहुणं आटपहाडी मालाच, आटपहाडी मालाच. पाहुणं झरे एवढ्या गावाचं पाहुणा कुठला आहे?
झरेव बघाया गावाचा झरेव बघाया गावाचा माझ्या मामान मामानव आडनाव तमाके तमाके माझा मामा की व आडनाव तमाके तमाके झालेल्या माझ्या विलव 101 रुपया आभारी ते नालव माझ्या तमाके पाहुण्यालाव तमाके पाहुण्यालाव पाहुण काय झालं होतं त्या हवीती नगराला बरं का त्याच्या तिनराला लागलं होतं बाबा त्या तर वेळेला दिव्य फळ मिळलं दीड फळ मिळलं दिव्य फळ हा देवी फळ दिव्य फळ मिळाल्यानंतर घेतलं हातात कशासाठी ही दिव्य फळ खाल्ल्यानं तर मूळ बाळ होते म्हणून असं म्हणून त्या तर विचार केला मनाला त्या तर वेळेला मग त्या तीन हिरायनं दिव्य फळ घेऊन हातात पडल्यानंतर काय केलं होतं बरं आणि आकाशन मग गायामधून आणि गारवा गाया आली आकाश मग गायामधून आणि गारवा गाया आली फळ उचललं देव फळ उचललं गुन्हा चालला गुन्हा चालला गेली कोणच्या जाग्याला गरुडाय पक्ष विद्या नगरीला पाहुण काय झालं बरं का त्या ठिकाणी आला हा जसं बाबा जसं फळ घेतलं निघून चाले होते आपल्या वाड्याला त्या तर वेळेला ते वर्ण आकाशबंद गरुड असतोय बरोबर आहे देवान दिलेलं फळ घेतलं उचललं ते निघून गेलं बरं का त्या वेळेला गरुड पक्षी हा आणि निघून गेल्यानंतर मग माझे बाबा त्या वानरशेन मध्ये एक राजा होता राजा असताना त्या राजाने काय केलं होतं त्या तरी वेळेला राजाचं नाव काय असायला पाहुणं त्या वेळेला काय असायला त्या तरी भक्ताला आणि केसरी बागाया राजाव आणि केसरी बागाया राजाव केसरी बागाया राजाव आणि केसरी बागाया राजाव आणि त्याची या बागाया राणीव आणि त्याची या बागाया राणीव अंजनेय बाई किंवा अंजनेय बाई दोघ जण मिळून संसार लागले करायला सकाळच्या पाऱ्याला राज्य निघायला त्या तर वेळेला म्हणजे त्या अविद्या नगरात एक राजा होता आपल्या मारुती रायाचा वडील म्हणून त्या केसरी बाबा राजा होता आणि आपल्या मारुती रायाचा अंजिनी आई होती त्या वेळेला पाहुणं आणि जसं लागलं तर बाबा संसार करायला त्या तर वेळेला आणि सकाळच्या पाऱ्याला अंजिनी लागली आंघोळ करून कपडे वस्त्र नीट घालून बर का आणि जसं निर्माण उगवायला जातं त्या तर वेळेला काय प्रकार घडला होता विठ्ठल त्या टायमाला एक लाजरानं साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदना सुतुळी कसा कजू माझा फुलला मदना सुतुळी कसा कजू माझा फुलला
दोनशे बघा 48 कामगार आणि कामगाराचा मुकदम कामगाराचा मुकदम घराचा या मुकदम कामगाराचा मुकदम कामगाराचा मुकदम कामगाराचा मुकदम कामगाराचा मुकदम कामगाराचा मुकदम चंदू माझ्या पाहुण्यानं चंदू माझ्या पाहुण्यानं आडनाव या काही वगैरे बघा आई किव आडनाव या काही वगैरे बाबा आई किव माझ्या जोडीच्या दारानं वगैरे माझ्या पाहुण्यानं पाहुण्यानं आलेल्या माझ्या या वडिलाव शंभराची नोटा किंवा माझ्या या डोलालाव आभारी आभारी देणाराव त्या अविद्य नगराला एक मारुतीचं आपल्या या हनुमंतरायाचं माता पिता राहायला होतं त्यावेळेला लोटायला त्या तर वेळेला सकाळच्या पाऱ्याला अंजनीबाई आंघोळ करून कपडे असं सुंदर घालून बर का जसे बाबा देवाची सेवा आणि भक्ती करत असताना त्या तर वेळेला बाहेर गेली तर वर्ण गौर पक्षाने येऊन काय झालं होतं बरे आणि दिव्य वापाला या सोडाईला आणि गरुड माझ्या या पक्षानं गरुड माझ्या या पक्षानं आणि दिव्य वापाला या सोडाईला पाहुणा पडलं वांझियाच्या हाताचं पाहुणा पडलं वांझिनीच्या हाताचं दिव्य फळ घेऊन दिव्य फळ घेऊन दिव्य फळ घेऊन वांझिनी या बाईवर